केमिकल पासून दूध तयार करणाऱ्या टोळीवर धाड, 17,32,000चा मुद्देमाल जप्त। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील केमिकल पासून दूध तयार करणाऱ्या दूध संकलन केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून 17,32,816 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या पथकाने 14 फेब्रुवारी रोजी फकराबाद तालुका जामखेड येथे छापा टाकला। अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांच्या उपस्थितीत तपासणी करण्यात आली। टाकलेल्या छाप्यात 1,198 लिटर पॅराफाइन ऑइल, त्याची अंदाजे किंमत 2,39,600 रुपये, 300 किलो पांढरी पावडर, त्याची अंदाजे किंमत 81,056 रुपये, 320 लिटर तयार बनावट दूध, त्याची अंदाजे किंमत 12,160 रुपये, 2 पिकअप वाहने, अंदाजे किंमत 14 लाख रुपये। आरोपींच्या कबुलीनुसार जप्त केमिकल पासून सुमारे 24,000 लिटर बनावट दूध तयार केले होते। अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी हे दूध मानवी आरोग्यास अत्यंत घातक असल्याचे स्पष्ट केले। बनावट दूध प्रकरणी समीर कमरुद्दीन शेख राहणार राहुरी, आफताब कलीम शेख राहणार राहुरी, रामदास नवनाथ उबाळे राहणार फकराबाद तालुका जामखेड या तिघांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे। जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणावर पोलिसांची कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत। या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक घाटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरफान शेख, बिरप्पा करमल, श्यामसुंदर जाधव, भीमराज खरसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालनकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गावडे आदींनी सहभाग घेतला होता। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी अहिल्यानगर जिल्हा संपादक जालिंदर आल्हाट।